नमो बुद्धाय, जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग 8 पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा यामधील अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा याचे वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम यामधील भाग 8 यामधील इतर गुन्हेगाराची धम्मदीक्षा याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. 3 इतर गुन्हेगाराची धम्मदीक्षा. राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर एक पर्वत होता. या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. 500 दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशाची लुटमार आणि खून करीत. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे, परंतु ते नेहमी निष्ठून जात. जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळले नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकवण्यासाठी त्या जगात आले होते, ते त्या लोकांना दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहिती त्यांच्या कानावर पडली नव्हती. म्हणून भगवंतांनीही त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले. आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. खड्ग आणि धनुष्य यासह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्यांच्या जिन्याला सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जड जवाहीर लावून सजविला. दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने किंचाळला. तो आवाज ऐकल्याबरोबर ते 500 दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले, लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती. चला जल्दी करून आपण त्याला पकडूया. तो प्रवासी निष्ठून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले, पण त्याला पाहता क्षणी ते सर्व जमिनीवर पडले. ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले, अरे देवा, हे काय आहे? अरे देवा, हे काय आहे? त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूला समजावून सांगितले की ह्या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या माने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्याच्या यातना काहीच नाही. अंधश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात ते डाकू दुसऱ्यांना जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहे. धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञाजागृती होते त्यांनीच ह्या अंधश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरून येऊ शकतात. दुसऱ्या कशानेही त्या भरू शकत नाही. नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला, दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. दुष्कृत्यासारखा फलोर उतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही. या शिकवणीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते, भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते. आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते. म्हणून अंधश्रद्धा दूर करण्यास, दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जी ती ऐकतात त्यांनाच ही सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादले आहे तोच या पदवीला पात्र ठरतो. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दृष्ट जीवनाचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या. नंतर ते भगवंताचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ्य व शांती याचा लाभ झाला. मित्र हो, भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग 8 पतित व गुन्हेगार याची धम्मदीक्षा यामधील इतर गुन्हेगाराची धम्मदीक्षा याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम भाग 8 यामधील धम्मदीक्षेची जोखीम याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.